चला मैत्रिणींनो, आज आपण घारगे बघूया. तुम्ही घारगे कधी खाल्ले आहेत का? कमेंट करून नक्की सांगा. पण माझे घारगे हे कुरकुरीत मस्त मऊ आणि 8 ते 10 दिवस टिकणारे आहेत आणि राहतात सुद्धा. तर त्यासाठी लागणार आहे एक कोळं. तुम्ही याला काय काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याची मी साल काढून घेतलेत आणि कुकरला 3-4 शिट्ट्या काढून घेतल्यात. त्याच्यानंतर त्यामध्ये गूळ टाकून छान पाकावर येईपर्यंत मस्त एकजीव करून शिजवून घेतलं. एका याच्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ आणि घारगे कुरकुरीत व्हायसाठी एक सिक्रेट पदार्थ टाकलेला आहे. व्हिडिओच्या शेवट मी तुम्हाला सांगते. अशा पद्धतीने सगळं हे सारण गव्हाच्या पिठामध्ये मिक्स केलं आणि त्यासोबत 1 वाटी मैदासुद्धा मी टाकलेला आहे. त्याची एक छान उंडी तयार करून घेतली. 2 कप गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा, याच्यात पूर्ण ते सारण मिक्स केलं आणि त्याची एक छान उंडी तयार करून घेतली. आणि त्याच्या उंडी अशी सख्खं तयार केली, एकदम घट्ट पण नाही आणि एकदम मऊ पण नाही. त्याची छान अशी गोल पोळी लाटून घेतली. पोळी लाटून घेतल्यावर त्याच्यात ग्लासाच्या आकाराच्या छान पुऱ्या पाडून घेतल्यात आणि त्या छान तळून घेतल्यात. ते घारगे छान तळून घेतलेत. तळून घेतल्यावर तळताना पण तेल छान गरम होऊ दिलं. एकदम हाय फ्लेमवर पण नाही, मिडियम गॅसवर छान टम्म फुगलेल्या कुरकुरीत घाऱ्यावर यायसाठी आपल्याला गहू आणि मैद्याच्या पिठामध्ये मी छान 2 चम्मच मोहन टाकलं आणि ते एकजीव असं मिळून घेतलं. आणि त्यानंतर त्याच्यात जे सारण केलं होतं ते मिक्स करून त्याची उंडी तयार केलेली आहे. अशा पद्धतीनं मी सगळे घारगे तळून घेतलेले आहेत. तुमच्याकडे दसऱ्याला काय करतात ते नक्की सांगा. तुम्ही जर बोंड करत असाल, बोंड पण छान होतात. मी दसऱ्यानिमित्त बोंड केले की बोंडीची पण रेसिपी सेंड करेल. अशा पद्धतीने सर्व घारगे तळून घेतलेले आहेत. बघा किती छान वाटत आहेत. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पुढची रेसिपी लवकरच चॅनलवर टाकेल. बाय.